मित्रांनो राज्यभरामध्ये जे काही नुकसान झाले त्या अतिवृष्टी नुकसानीमुळे राज्यातील शेतकऱ्यांसाठी जी काही मदत जाहीर करण्यात आली होती ती मदत आता वाटपाला सुरुवात झालेली आपण बघणार आहोत। आज ज्या जिल्ह्याचं बघणार आहोत त्या जिल्ह्यासंदर्भात तुम्हाला शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला त्याच्यातनं कळणार आहे की काय कशी मदत ही वाटपाला सुरुवात झाली। सप्टेंबर महिन्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे नाशिक जिल्ह्यात 4 लाखांहून अधिक शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं। आपण बघतोय नाशिक जिल्हा त्यानुसार अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारकडून 317 कोटी बघा 317 कोटी 15,77,000 रुपयांची मदत प्राप्त झालेली आहे म्हणता येते मित्रांनो। ठीक आहे, आता याच्यामध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे जे काही नुकसान झालं होतं त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना 2,99,806 हेक्टरवरील शेती पिकाचं नुकसान झालं। सुमारे ज्यामध्ये मका, सोयाबीन, भात, द्राक्ष, डाळिंब, कांदा पिकांचं अतोनात नुकसान झालं होतं आणि शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला होता। महसूल व कृषी विभागाने केलेल्या पंचनाम्यानुसार पंचनामे देखील झालेले आहेत। महसूल व कृषी विभागाने केलेल्या पंचनाम्यानुसार जिल्ह्यात 15ही तालुक्यांमध्ये 4,09,474 शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा फटका बसलेला आहे। म्हणजे इथले पंचनामे संपूर्ण झालेले आहेत आणि शेतकऱ्यांना आता तिथे जी काही नुकसान भरपाई आहे नुकसान भरपाईसाठी राज्य सरकारने 317 कोटी 15,77,000 रुपयांचा निधी उपलब्ध करून दिलेला आहे। आठवड्याच्या पहिल्या दिवशी कागदपत्रांची पूर्तता असलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये ही भरपाई रक्कम जमा व्हायला सुरुवात झाली। म्हणजे सोमवारपासून ही भरपाई रक्कम सुरुवात झालेली आहे। दिवाळीमध्ये 2 दिवस बँका बंद असल्यामुळे काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर झालेले नाही आहेत। त्यांना बँक जसं चालू होईल तसं त्यांच्या खात्यामध्ये ही नुकसान भरपाई ट्रान्सफर करण्यात येणार आहे। शासनाने देऊ केलेल्या मदतीची रक्कम ही बँकांकडून परस्पर कर्ज खात्यावर वर्ग केली जाण्याची अथवा कर्जाचे हप्ते थकल्यास बँकांकडून रोखून धरले जाण्याची चिंता शेतकऱ्यांना सतावत असताना या अनुषंगाने जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी अग्रणी बँकेचे अधिकारी आणि जिल्हा उपनिबंधक राष्ट्रीयकृत सहकारी बँकांचे व्यवस्थापकांसाठी आदेश काढले आहेत। जे GR काढले होते त्या GR मध्येच सांगितलं होतं की बँकांनी जे की नुकसान भरपाई शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे ती नुकसान भरपाई त्यांच्या जे काही कर्जाचं खातं असणार आहे त्या कर्जाच्या खात्यामध्ये परस्पर ट्रान्सफर ते करू शकणार नाही। मित्रांनो हा होता आपल्या नाशिक जिल्ह्यासंदर्भातील अपडेट की शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर व्हायला सुरुवात झाली आहे। पण मराठवाड्यामध्ये जसे ट्रान्सफर व्हायला सुरुवात होईल काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ट्रान्सफर व्हायला सुरुवात झाली तर काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अजून पेंडिंग आहे। याला कारण देवेंद्र फडणवीसने सांगितलं की ई-KYC करणं बंधनकारक असणार आहे असं त्यांनी सांगितलं। वारंवार करा, परत करा, ई-KYC करा अशी जे आता म्हण आपल्याला शेतकऱ्यांसाठी लागू करावी लागणार आहे। कारण की किती वेळेस ई-KYC करायची यांना लाजा वाटत नाही आहे। प्रत्येक वेळेस ई-KYC एकच रडगाणं सांगता ई-KYC। धन्यवाद।